मित्रांनो, मी अतुल आणि आपला मित्र उपेंद्र मित्ररंगमध्ये आपले स्वागत आहे. आपले बॉलिवूडचे डायलॉग फार भारी असतात नाही. तो आपला एक हिरो त्याच्या अशा खर्जा आवाजात म्हणतो की हम जहां खडे है वहां से लाईन शुरू होती है. तसाच एक त्याचा डायलॉग होता, भाई जिस स्कूल में तुम पढ़े हो उसके हम हेडमास्टर है. असाच एक डायलॉग आमच्या एका मित्राने दुसऱ्या मित्राला ऐकवला. तो म्हणला, जिस कॉलेज में तुम पढ़े हो उसके हम व्हाइस प्रिन्सिपॉल है. गंमत अशी आहे की हे खरंच आहे हो. आपला एक नुमवीय मित्र आज ज्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, तो ज्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन घेतली त्याच कॉलेजचा तो व्हाईस प्रिन्सिपलही झाला आहे की नाही गंमत. तर आज आपण आपल्या एका नुमवीय मित्राबरोबर गप्पा मारणार आहोत. त्याच्या शैक्षणिक आणि एकंदरीत जीवन प्रवासाबद्दल बोलणार आहोत. तो आहे डॉक्टर संजय कंदलगावकर. नमस्कार संजय. मित्ररंगमध्ये मी आणि उपेंद्र तुझे स्वागत करतो. नमस्कार अतुल. नमस्कार उपेंद्र. नमस्कार संजय. आज माझ्या दृष्टिकोनातून एक विशेष दिवस आहे की नुमवी शाळा आणि प्लस बीएमसीसी कॉलेज असे दोन्हीकडनं मला एक चांगलं वाटतंय. नातंय छान वाटतंय. नातंय. खरंय. हो खरंय. आपल्या गप्पांना आता सुरुवात करताना आजपर्यंतचा तुझा जो सगळा प्रवास झाला तर त्याच्यामध्ये नुमवीचा किंवा नुमवी मधल्या शिक्षणाचा प्रभाव किती पडला आणि तो काय पडला? नक्कीच आपल्या नूतन मराठी शाळेचं खूप मोठं ऋण आहे असंच मी मानतो. आपल्या प्रशालेमध्ये 1968 पासून 1975 पर्यंत मी शिकलो आणि शाळेच्या पाठीमागेच राहत होतो. त्यामुळे शाळेमधल्या जास्तीत जास्त उपक्रमांमध्ये मला भाग घेता आला याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. ब्रीदवाक्य हाती घ्याल ते तडीच न्या किंवा त्या शाळेच्या दगडी इमारती, तिथल्या पर्यवेक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं ऑफिस किंबहुना मधला तो पूल आणि आमची ती एनसीसीची खोली, तिथला असणारा तो मोठा संबंध जगाचा नकाशा आणि मुख्य म्हणजे माझे सगळे वर्ग माझ्या आजही डोळ्यासमोर आहेत. आपल्या शाळेमध्ये असताना निळ्या प्रकारच्या उपक्रमांमध्ये भाग घेता आला. अगदी सुरुवातीला वर्गाचे गणपती होते, नंतर मग मिरवणूकही असायची विसर्जनाची, वर्गणी ऐच्छिक आणि उपस्थिती मात्र आवश्यक, हे एक आपल्या प्रकारचं ब्रीद वाक्यही होतं. मग त्याच्याबरोबर 501 साबण विक्री स्पर्धा याच्यामध्येही मी भाग घेतला होता. पण खरी जडणघडण म्हणणार तर दोनच मोठ्या उपक्रमांमुळे, ती म्हणजे स्काउट आणि एनसीसी. ही दोन्ही अराजकीय अशी संघटना असल्यामुळे मला त्याच्यामध्ये खूप काही नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. अच्छा, पण अरे एनसीसी मध्ये असताना तू आरडी परेडलाही गेला होतास, त्याबद्दल काय सांगशील? हो, त्याच्या आधी 5वी ते 7वीच्या दरम्यान साधारणपणे स्काउट मध्ये मी सहभागी झालो होतो आणि स्काउट मध्ये शाळा सुटल्यानंतर स्काउट असायचं. स्काउटच्या बरोबरीने तिथलेच बाहेरचे उपक्रम म्हणून खरी कमाई सारखा एक उपक्रम हा फार चांगला होता. त्याच्या बरोबरीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या वेळेला म्हणजे 1 ऑगस्टला आपल्या शाळेचा हार लोकमान्यांना घालणं याचाच एक वेगळा संस्कार मला त्याच वेळेला मिळाला. स्काउटच्या बरोबरीने नंतर मग मिळालं ते एनसीसीतनं ट्रेनिंग. अर्थात स्काउट मधली शिस्त ही वेगळी होती आणि एनसीसीतली शिस्त ही आणखीन वेगळी होती. तो पांढरा शुभ्र ड्रेस, परेड हे तर होतच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन एनसीसीचे कॅम्प्स हे खूप मोठं आकर्षण होतं. आणि त्या 1974च्या रिपब्लिक डे परेड मध्ये मला जायची संधी मिळाली. नंतरही कॉलेजमधनं 1977 साली जायची संधी मिळाली. असं दोनदा आर्मी परेडला गेलेला कदाचित मी युनिक एक्झाम्पल असेल असं मला वाटतं. कॅम्प्सच्या मध्ये लाईन ड्रेसिंग म्हणून एक अनुभव वेगळा शिकायला मिळाला. आपले कपडे, आपल्या बॅग, आपल्या वस्तू या सगळ्या नीट शिस्तीत ठेवणं, वेळच्या वेळी सकाळी उठणं, क्रॉस कंट्रीला जाणं, हे सगळे त्यातले अनुभव मला मिळाले. आणि आणखीन आनंदाची गोष्ट मित्रांनो, रिपब्लिक डे नंतर आल्यानंतर मला इथे पुण्यामध्ये बालोद्यानमध्ये आकाशवाणीवरती बोलवलं होतं. अरे वा. आणि तिथे माझा एक इंटरव्ह्यू झाला होता आणि त्यावेळेला ज्योत्स्नाताई देवधर होत्या आणि फार छान अनुभव. म्हणजे त्यातनं मला एक प्रकारची लिडरशिप आणि बोलण्याची त्यातनं मला सवय किंवा अनुभव मिळाला. त्यातनंच जणू काही माझ्या मधला शिक्षक हा तयार होत गेला. फार छान सांगितलं संजय. आता पुढे तू वाणिज्य कॉलेजमध्ये म्हणजे बीएमसीसी मध्ये ऍडमिशन घेतलीस आणि पुढे त्याच कॉलेजमध्ये तू व्हाईस प्रिन्सिपॉल झालास. तर हा तुझा जो त्याच कॉलेजमधला विद्यार्थी ते व्हाईस प्रिन्सिपॉल, हा जो प्रवास आहे याच्याबद्दल काय सांगशील? आणि तू कॉमर्सला गेलास, याच्या मागे तुझी काही बॅकग्राऊंड, घरची बॅकग्राऊंड किंवा काय होतं ते पण सांग जरा. खरंय, कॉमर्सचं शिक्षण घ्यावं याचं बाळकडू मला घरातच मिळालं.
माझे वडील आर.जी. कंदलगावकर हे इथल्या पुण्यातल्या हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनीमध्ये अकाउंट्स ऑफिसर आणि नंतर रिटायरमेंटच्या वेळेला इंटरनल ऑडिटरी होते, ऑडिट ऑफिसर होते. त्याचबरोबर माझी मोठी बहीण माणिकताई ही बीएमसीसी मधनच बीकॉम एमकॉम ला त्यावेळेला मेरिट लिस्ट मध्ये होती. हे माझ्यासमोरचे मोठे आदर्श होते. आणि आणखी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे घरामध्ये वडिलांनी मुद्दामून आम्हाला बँकिंग आणि अकाउंटन्सीची बॅकग्राऊंडच तयार केली जणू. महिन्याचा हिशेब कसा करायचा, एकूण खर्च किती येतो, मग समजा 100 रुपये असतील तर त्याच्यामध्ये तुमचा किराणा सामानाचा खर्च, शाळेची फी, हे सगळे जाऊन तुमच्या हाताशी साधारणपणे 2 रुपये महिन्याला उरतात असं आम्हाला दाखवून दिलं. आणि मग त्या 2 रुपयाचं काय करायचं, तर त्याच्यातनं बचत करायला शिका. आणि म्हणून मग त्यावेळेला द बँक ऑफ बडोदा लिमिटेड अशी प्रायव्हेट सेक्टर मधली बँक होती आणि त्यामुळे त्या बँकेमध्ये गेल्यावरती चक्क 2 रुपयांनी नवीन सेव्हिंग अकाउंट आणि त्यावेळेला फोटो काढून देण्याची पद्धत होती आणखी. त्यावेळेला आमचे अकाउंट काढले, माझे आणि माझ्या भावाचे, आणि त्यातनं दर महिन्याला 2 रुपये बँकेत जाऊन भरल्याचं पासबुक अजून माझ्याकडे आहे. त्यातनं आम्ही बँकिंग हॅबिट शिकलो आणि मग या अकाउंटन्सी बँकिंग या अभ्यासाचा मला त्यातलं कुतूहल निर्माण झालं आणि मग कॉमर्सला मी जायचं ठरवलं. कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीस, पुढे व्हाईस प्रिन्सिपल पर्यंतचा प्रवास तुझा कसा झाला? हो. त्याचं असं झालं की बीएमसीसी मध्ये मी ऑगस्ट 81 ला रुजू झालो एमकॉम झाल्यानंतर. आणि मला सुदैवाने बीएमसीसी मध्ये शिकायला आणि ऑगस्ट 1981 सालापासून लेक्चरशिप सिनियर कॉलेजला मिळाली. नंतर मग मी पीजी रेकॉग्निशन म्हणजे 5 वर्षानंतर एमकॉम ला शिकवायला रेकॉग्नाइज झालो आणि नंतर मग मी हेड ऑफ द डिपार्टमेंट झालो. मग मी व्हाईस प्रिन्सिपल झालो. हे नंतरच्या गोष्टी आहेत, परंतु मला कॉलेजनी खूप मोठं केलं. पण बरीच वर्ष तू बीएमसीसी बरोबर संलग्न राहिलास. हो, खरंय. अगदी ऑगस्ट 1981 सालापासून मे 2009 सालापर्यंत म्हणजे साधारणपणे 29-30 वर्ष मी बीएमसीसीशी असोसिएट होतो आणि आजही आहे ना, आजही आहे. छान छान. संजय, तुला म्हणजे शिक्षकी पेशाचं पहिल्यापासून आकर्षण होतं आणि तुझं सुदैव असं की तुला तो पेशा करायला मिळाला आणि त्याच्यामध्ये तू खूप रमलास, खूप मोठं काम केलंस. तर याच्याबद्दल तू काय सांगशील? खरं तर ना, आपल्या शाळेतूनच मला उत्तम शिक्षक मिळाले. त्यांचे आदर्श माझ्या डोळ्यासमोर होतेच होते. आणि कॉलेजमध्ये आल्यावरती सुद्धा जसं मगाशी म्हणालो तसं डॉक्टर सी.जी. वैद्य सर प्रिन्सिपल होते. नंतर ते अर्थात माझे गाईड होते. आजही माझे ते गुरुच आहेत. अनेक वेळा आमची भेट होत असते. तसं प्रोफेसर व्ही.ए. जोशी, विलास अनंत जोशी, ए.वाय. जोशी असे उत्तम शिक्षक मिळाले. त्यांचं बोर्ड रायटिंग असो, त्यांचं वर्गातलं भाषण असो किंवा कंपनी लॉ मधल्या डेफिनेशन्स असो, उत्तम प्रकारे ते आमच्या समोर मांडायचे. हे आदर्श मला मिळाले. त्याच्याबरोबर अकाउंटन्सीसाठी गणपुरे सर किंवा भाना क्षीरसागर चार्टर्ड अकाउंटंट यांनी अकाउंटन्सीचं फाउंडेशन माझं फार छान तयार केलं. संजय, आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याच कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपल म्हणून बरीच वर्ष आपली कारकीर्द तुझी झाली. काय भावना तुझ्या तू सांगशील आणि याच्यामधले काही अनुभव म्हणून काय सांगशील? म्हणजे मला असं वाटतं, आपण बोलताना तू म्हणला होतास काहीतरी पंतप्रधानांची एक व्हिजिट होती, तर याच्याबद्दल काय सांगशील? सांगतो. मी 1992 सालापासून 2009 सालापर्यंत जवळ 18-19 वर्ष बीएमसीसीचा व्हाईस प्रिन्सिपल होतो. त्याच्यामध्ये कॉलेजची गोल्डन ज्युबिली असो, कॉलेजची डायमंड ज्युबिली असो, हे सगळं मला तिथे अनुभवता आलं. त्याच्यात अनेक उपक्रमांमध्ये भाग घेता आला. याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे शिक्षक म्हणून काम करताना व्हाईस प्रिन्सिपल म्हणूनही आणि त्याच्या आधी सुद्धा अनेक उपक्रम केले. त्यामध्ये कॉमर्स असोसिएशन असो किंवा इतर मुलांच्यासाठी व्याख्यानं असो, हे आम्ही केली. त्याच्यामध्ये मुंबईला, तो आता म्हणालास तसं, मुंबईला म्हणा का इतरत्र, मला एमआयडीसीचं अतिशय फॅसिनेशन होतं. त्या ठिकाणी एमआयडीसीच्या इंडस्ट्रियल इस्टेट कशा आहे त्याच्यासाठी आम्ही काही सर्वे केले आणि ते सर्वे आम्ही इथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये प्रेझेंटही केलेले. 2004 साली बीएमसीसीची ज्यावेळेला डायमंड ज्युबिली झाली त्यावेळेला एक अतिशय मोठा कार्यक्रम झाला आणि त्यावेळेला पुन्हा आपल्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले शरदराव पवार यांच्या मध्यस्थीने आपल्याकडे त्यावेळेचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी याचं नक्की झालं. आणि त्याचा थोडासा आणखीन बॅकग्राऊंडचा भाग असा आहे की आपल्या कॉलेजचे पहिले प्रिन्सिपल प्रिन्सिपल डी.जी. कर्वे हे नंतर मग रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. त्यावेळेला तिथे डॉक्टर मनमोहन सिंग त्यांचे अधिकारी हे होते तिथले. त्यांची आठवण ठेवून
डॉक्टर मनमोहन सिंगांनी बीएमसीसी मध्ये यायचं मान्य केलं आणि त्यामुळे ते त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यावेळेला अर्थातच शरद पवारही होते, आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते, मुख्यमंत्री होते, आणखीन अनेक मोठे मान्यवर, निर्णय बँकांचे चेअरमन होते. खूप छान कार्यक्रम, म्हणजे पंतप्रधानांच्या बरोबर स्टेजवरती 2 तास मला कॉम्पेअरिंगचा अनुभव त्यातनं मिळाला आणि त्याच्याबरोबरचे 2 तास हा फार एक वेगळाच अनुभव माझ्या आयुष्यामधला ठरला. संजय, बीएमसीसीच्या नंतर पुढे पुणे युनिव्हर्सिटी आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी पण तू जोडला गेलास, तर त्या प्रवासाबद्दल आणि तिथल्या कारकिर्दीबद्दल काय सांगशील? 2009 साली मला एक चांगली संधी मिळाली बीएमसी असतानाच. ती म्हणजे आपल्याच टी सोसायटीतनं मला सांगलीला प्राचार्यपदी जायची संधी मिळाली. सांगलीला? म्हणजे हो, माझ्या नशिबाने मित्रांनो, मला बीएमसीसीची गोल्डन ज्युबिली, बीएमसीसीची डायमंड ज्युबिली ही व्हाईस प्रिन्सिपलशिप असतानाच अनुभवता आली. त्याच्या पाठोपाठ डी सोसायटीची 125 वर्षे पूर्ण झाली होती आणि त्याच्यानंतर एक चांगली संधी मिळाली, ती सांगलीला चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, म्हणजे जसं पुण्यामध्ये फर्ग्युसन आणि बीएमसीसी आहे तसं तिथे विलिंग्टन कॉलेज आणि चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स आहे. तर तिथे कॉमर्स कॉलेजला मला प्राचार्यपदी जायची संधी मिळाली. त्याच वेळेला त्या कॉलेजची अशीच गोल्डन ज्युबिली होती आणि इट्स अ रिप्लिका ऑफ बीएमसीसी ओनली, सिंगल फॅकल्टी कॉलेज, कॉमर्स कॉलेज. त्यामुळे मला तिथे जे जे काही शिकलो बीएमसीसीत ते तिथे अनुभवायला आणि प्रॅक्टिस करायला फार चांगली संधी मिळाली आणि सुदैवाने मला तिथल्या सगळ्या शिक्षकांनी, तिथल्या ऑफिस स्टाफनी आणि गावातल्या माजी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने खूप छान स्वीकारलं. त्यामुळे आमच्या त्या चिंतामण कॉलेजची गोल्डन ज्युबिली अतिशय थाटामाटात झाली. त्यावेळेला डॉक्टर निगवेकर सर आपल्या युजीसीचे चेअरमन होते, ते त्यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. अशी थाटामाटामध्ये गोल्डन ज्युबिली झाली चिंतामण कॉलेजची. आणि मग मात्र मी तिथले नॅकचं एक असाच मोठा अनुभव मला मिळाला. जसं बीएमसीसी मध्ये नॅकची कमिटी यायची होती, त्यावेळेला मी तयारी केली होती, तसं चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्सची सुद्धा नॅकची आम्ही कमिटी बोलवली होती आणि सर्व प्राध्यापकांनी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफनी खूप मदत केली आणि नॅकला आम्हाला चांगली ग्रेड मिळाली. तिथनं मग मात्र मी पुण्याकडे परत आलो आणि आता तुम्ही विचारलं त्याप्रमाणे मला पुणे विद्यापीठाचा मी प्राध्यापक होतोच आधीपासून, त्यामुळे मी तिथे रेकॉग्नाइज रिसर्च गाईडही होतो. पुणे विद्यापीठामध्ये एमकॉम, एमफिल, पीएचडी असे सगळेच वर्ग तिथे होते, त्यामुळे मी एमफिलच्या वर्गांनाही शिकवायचो, एमकॉमच्या वर्गांनाही शिकवायचो. तिथेच माझे पहिले 3 एमफिलचे विद्यार्थी पूर्ण झाले आणि पीएचडीचे विद्यार्थी तिथेच मला मिळाले. अशा प्रकारे पीएचडीची म्हणजे गाईडशिप अशी माझी पुणे विद्यापीठात सुरू झाली आणि नंतर मग यथावकाश मला टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये पुन्हा एक मोठी करिअरची संधी मिळाली. डॉक्टर दीपक टिळकांच्याकडे मी भेटायला गेलो होतो, त्यावेळेला ते कुलगुरू होते, आता ते कुलपती आहेत. तर तिथे मी त्यांना भेटायला म्हणले या ना, जरूर या. म्हणून मी त्यांच्याकडे पहिल्यांदा खरं म्हणजे फक्त रिसर्चचं काम बघायला म्हणून जायचं होतो, पण मी तिथे फुल फ्लेज प्रिन्सिपल झालो तिथल्या कॉमर्सच्या विंगचा आणि तिथे मला भरपूर कार्यक्रम करता आले, आजही करता येतात आणि टीमोबी मध्ये गेली 5-7 वर्ष मी आता छान रमलेलो आहे. म्हणजे तुझा शिक्षण पाया हा नुमवी शाळेत शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेमध्ये झाला, वातावरणात झाला आणि पुढचं एज्युकेशन आणि कार्य हे तुझं डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी जास्त संबंध राहिला आणि त्याच्यानंतर पुढे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाशी कसं वाटतंय? बरोबर आहे. म्हणजे खरं तर मी ऑगस्ट 81 साली जेव्हा जॉईन झालो बीएमसीसी, त्यावेळेला प्राध्यापक म्हणून म्हणजे फक्त एमकॉम क्वालिफिकेशन होतं, पण तू इथं श्रेय दिलं पाहिजे माझ्या सभागवतीला राजश्रीला. तिच्या सपोर्टनीच मी पुढे LLB केलं, मी पुढे एमफिल केलं, पीएचडी केलं, एमपीएम केलं, हे सगळं बीएमसीसी नोकरी करत असताना केलं आणि नंतर मग आता आपण बोललो त्याप्रमाणे मला पुढे बीएमसीसीतनं पुणे विद्यापीठामध्ये आणि पुणे विद्यापीठातनं नंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात जायची सुद्धा संधी मिळाली. खूप चांगल्या या संस्था आहेत, खूप जुन्या आहेत, 100 वर्षाची ज्याला परंपरा आहे अशा या शिक्षण संस्था आहेत आणि विशेषतः लोकमान्य टिळकांच्या नावानेच असल्यामुळे त्याची एक पुन्हा सँटिटी, त्याचं एक पुन्हा फाउंडेशन अतिशय उत्तम प्रकारचं आहे. खूप शैक्षणिक वातावरण आहे इथे. छान छान. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा विषय निघाला म्हणून आपण ज्यावेळी बोललो तेव्हा तू मला सांगितलंस की त्यासाठी म्हणजे ह्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांसाठी तू पुण्यातल्या व्यापारी संघटनांशी काही त्यांच्याबरोबर चर्चा केल्यास
आणि त्यांच्याबरोबर काही MOU केलेस, तर ती मोठी एक वेगळी गोष्ट आहे. त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मला आधीपासूनच कुतूहल होतं की या व्यापारी वर्गामध्ये कसं काम चालतं. सुदैवाने पुन्हा या आमच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचाच परिसर सगळा हा मार्केट यार्ड आणि त्या सगळ्या भागातला असल्यामुळे आणि त्या मार्केट यार्ड मधले सगळे व्यापारी हे बहुतांशी पुन्हा BMCCचे विद्यार्थी असल्यामुळे माझा त्यांची संपर्क वाढला आणि मग जाणं येणं वाढलं. विद्यार्थ्यांना आम्ही तिथे घेऊन जायला लागलो. आधी सुद्धा BMCC असताना सुद्धा मी मुलांना अगदी पहाटे 5 वाजता 4 वाजता सुद्धा मार्केट यार्ड मधले व्यापाराचे सौदे दाखवायला पाहायला म्हणून घेऊन जात असे. आणि भवितनं तर मला पूर्णपणे अधिकारच मिळाला होता या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करण्याचा. आणि मग मी या व्यापाऱ्यांच्या बरोबर, ज्याला आता आपण म्हणाल तसं MOU म्हणजे शैक्षणिक करार, अशा प्रकारचे आम्ही करायचं सुचवलं आणि ते आता दीपक टिळकांनी आणि आमच्या डॉक्टर परिणती टिळकांनी खूप मंजूर केलं आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ शकलो. आम्ही जवळपास 9 त्यावेळेच्या त्या ट्रेड असोसिएशन्सना एकत्र बोलवून आमच्या टीमवी मध्ये या अशा प्रकारचे शैक्षणिक करार, म्हणजे म्हणलं तर ते कायदेशीर आहेत, पण म्हणलं तर ते नॉन फायनान्शियल, नॉन अकाउंटिंग, नॉन मॉनिटरी अशा स्वरूपाचे आहेत आणि त्यामुळे त्याच्यात शैक्षणिक भाग जास्त आहे. म्हणजे आमच्या सिलेबसच्या साठी त्यांनी काही सूचना कराव्यात आणि आम्ही त्यांना, आमच्या विद्यार्थ्यांना तिथे अनुभवासाठी बोलवावं अशी विनंती करावी, असं त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे. आपल्याला कल्पना आहे की जुलै 2017 पासून भारतामध्ये GST लागू झाला आणि मग GST लागू झाल्यावरती GSTचे परिणाम काय होतील याच्याबद्दलची आम्ही काही व्याख्यानं अरेंज केली आणि त्यातनं आमच्या विद्यापीठाचं कौशल्य वेगळेपणा असं आहे की आम्हाला खूप फ्लेक्झिबिलिटी आहे. नवीन जे काही येईल ते लगेच आम्ही घेऊ शकतो आणि म्हणून आमच्या कॉमर्स फॅकल्टीमध्ये आम्ही GST नावाचा एक पेपरच सुरू केला, इंट्रोडक्शन टू GST असा म्हणून. किंवा अकाउंटन्सी सारखा विषय आता काळानुरूप बदलून टॅली सारखा टॉपिक नुसता न ठेवता टॅलीचे वेगळे आणखीन काही उपक्रम करणं हे आम्ही योजलं. आणि फार छान सांगायला गोष्ट आनंदाची वाटते ती म्हणजे आम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये BComच्या बरोबरीने ऍडिशनल क्वालिफिकेशन म्हणून छोटे कोर्सेस सुरू केले, ज्याला टॅलीचा कोर्स म्हणता येईल किंवा ज्याला स्टॉक मार्केटचा इंट्रोडक्शन टू स्टॉक मार्केट अशा सर्टिफिकेशनचा कोर्स हा आम्ही तिथे सुरू केला, यशस्वीरित्या राबवला. हे सगळे इनिशिएटिव्ह हे मला माझ्या इच्छेप्रमाणे, माझ्या अपेक्षेप्रमाणे सांगून, सगळ्यांना समजून सांगून, या लोकांना बरोबर घेऊन MOU करून पुढे जाता आले. एक्सलंट. म्हणजे संजय, एक प्रकारचं स्किल डेव्हलपमेंटच तू केलंस असं म्हणायला हरकत नाही, एक वेगळ्या प्रकाराने. खरंय. आता हल्ली स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रेन्योरशिप किंवा इंटर्नशिप वगैरे वगैरे गोष्टी बोलल्या जातात, परंतु आम्हाला हे आधीपासूनच BMCC मध्ये शिकलो तेच सांगलीलाही करता आलं आणि तेच इथे या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातही करता येत आहे. ते म्हणजे या मुलांच्यासाठी BComच्या बरोबरीने ऍड ऑन कोर्सेस हे आम्ही डिझाईन करू शकलो आणि आजही ते इम्प्लिमेंट करतो आम्ही उत्तम प्रकारे. या MOUचाच त्याचा खरं म्हणजे आधार आहे. पण तू काहीतरी स्टॉक मार्केटच्या संदर्भात पण काहीतरी प्रॅक्टिकल काही केलं? तर आम्ही या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या विशेषतः त्या NSDLच्या मदतीने पुण्यामध्ये BMCCचेही आधी आणि नंतर इथेही टीमवी मध्ये आम्ही एक आगळा वेगळा कोर्स डिझाईन केला. त्याच्यासाठी आधी काही गेस्ट लेक्चर्स त्यांच्या लोकांना बोलवून आमच्याकडे अरेंज केली आणि त्यातला आश्चर्य वेगळा प्रकार म्हणजे मुलांच्यासाठी आम्ही जसं कॉलेजचं आय कार्ड असतं 1 वर्षाचं किंवा स्कूटरचा, कारचा लायसन्स असतो 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, तसं तुमची फायनान्शियल आयडेंटिटी असायला पाहिजे म्हणून मुलांच्यासाठी आम्ही त्या स्टॉक एक्सचेंजचे कार्ड मुलांना करून देण्याची व्यवस्था करून दिली आणि त्या डीमॅट कार्डमुळे मुलं आज आता प्रत्यक्ष व्यापारातही भाग घेऊ शकतात. सुंदर, अप्रतिम. खूपच विशेष आणि वेगवेगळे कोर्सेस तू इम्प्लिमेंट केलेस, खूप छान. शिक्षण क्षेत्रात एवढा तुझा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि तर त्या अनुभवातनं आजकाल जे शिक्षण पद्धतीत जे आमूलाग्र बदल होत चालले त्याच्याबद्दल तू काय सांगशील, तुझं मत काय? खरंय, मी आता जवळपास 40-42 वर्ष या उच्च शिक्षणाच्या कामामध्ये आहे, परंतु माझ्या PhDच्या वेळेला सुद्धा आणि नंतरच्या प्रोजेक्टच्या वेळेला सुद्धा माझ्या वाचनात नेहमीच येत असे की कोठारी आयोग हा एक मोठा लँडमार्क किंवा माइलस्टोन म्हणतात शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या स्वातंत्र्याच्या नंतरचा. परंतु त्याच्यानंतर मात्र गेली अनेक वर्ष 30-40 वर्ष फार काही मोठा आमूलाग्र बदल झाला असं नाही शिक्षण क्षेत्रामध्ये. पण आता अलीकडे
2020 साली म्हणजे ज्याला मान्यता मिळाली आणि 19 सालचा ज्याला NEP म्हणतात, न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतात, तो प्रकार सुरू झाला, ज्याच्यामध्ये एक समग्र या सर्वंकष असं शिक्षणाचा विचार केला गेला आहे. तिला 5+3+3+4 अशी शिक्षण व्यवस्था म्हणतात. म्हणजे शाळेच्या पूर्व प्राथमिक प्राथमिक वर्गापासनं ते कॉलेजच्या जीवनापर्यंत आणि त्याच्यात तर आता पोस्ट डॉक्टरल रिसर्च पर्यंतची त्याच्यात रचना ही अपेक्षित केलेली आहे. 2020 साली हा NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी हा भारतामध्ये स्वीकारलेला भाग आहे. आता हळूहळू टप्प्याटप्प्याने 2023 सालापासून 23-24 पासून याचं इम्प्लिमेंटेशन हे सुरू होत आहे आणि त्याच्यातला माझा रोल हा अर्थातच फक्त डिग्री कॉलेज किंवा हायर एज्युकेशनच्या संदर्भातला आहे, रिसर्चच्या संदर्भातला आहे, ही गोष्ट खरी. परंतु अगदी प्राथमिक पूर्व प्राथमिक वर्गापासून याचा एक ज्याला एकत्र एकसंध असा विचार केलेला असा हा शिक्षणाचा एक वेगळा सर्वव्यापी असा हा प्रकार अनुभवायला येणार आहे. पण मग तुला छान. काय वाटतं की आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे सुरू होत आहे किंवा सुरू झालेलं आहे, तर त्याच्यामुळे आपले बीकॉमचे कोर्सेस, BA चे कोर्सेस याच्यात काही फरक पडेल का? तुला काय वाटतं? अजून काही आमूलाग्र बदल अपेक्षित आहे शिक्षण पद्धतीमध्ये किंवा कोर्सेसमध्ये? कारण हे ट्रॅडिशनल कोर्सेस आहेत संजय. खरंय, आम्ही नुसतंच ट्रेडिशनल नाही तर BA, BCom, BSc याला जनरल एज्युकेशन असं म्हटलं जातं. ह्याच्याबद्दलचे GR आहेत बरं का, याचे डेफिनेशन अप्रूव्ड आहेत आणि जनरल एज्युकेशन असं त्याला मानलं जातं. म्हणजे त्याला 2 टाइप्स ऑफ एज्युकेशन, एक तर हे आपलं जनरल एज्युकेशन BA, BCom, BSc किंवा ज्याला प्रोफेशनल म्हणतो असं इंजिनिअरिंग असेल, मग आर्किटेक्चर असेल किंवा इव्हन लॉचं क्षेत्र असेल, असे 2 वेगळे भाग आपल्याला सांगता येतात हायर एज्युकेशन मध्ये विशेषतः. त्या या जनरल एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा आता खूप मोठे बदल हे अपेक्षित आहेत, ज्याची सुदैवाने एका अर्थाने मुहूर्तमेढ आम्ही आमच्या या सगळ्या शिक्षण पद्धतीत आधीच आणलेली आहे. आता तू म्हणलास त्याप्रमाणे AI किंवा मशीन लर्निंग वगैरे हे सगळे नवनवीन प्रयोग नवीन भाग येत आहेत, ही गोष्ट खरी आहे. परंतु मित्रांनो, मला तर असं वाटतं की तसं तर काय 90च्या दशकामध्ये ज्यावेळेला कॉम्प्युटरचं जग आलं त्यावेळेला अगदी काही काही ठिकाणी कॉम्प्युटरला मोठा आक्षेप घेतला होता की कॉम्प्युटरमुळे लोकांच्या नोकऱ्या जातील वगैरे वगैरे. पण एक वेगळ्या प्रकारचा स्किल सेट हा लोकांनी स्वीकारणं हे आवश्यक होतं. आज आपल्याला माहितीये की अगदी छोट्या छोट्या दुकानांपासनं पानवाल्यांपासनं सगळीकडे कॉम्प्युटरचा वापर केला जातो. तर तसं AI आलं काय किंवा मशीन लर्निंग आलं काय काय ज्याला आम्ही आता बिग डेटा म्हणूनही म्हणतो. ठीक आहे, ह्या गोष्टी आता काळानुरूप बदलायलाच पाहिजेत आणि त्याच्यामध्ये मुलांनी आमच्या त्या सगळ्या स्वीकारल्याच पाहिजेत. आम्ही शिक्षकांनी त्या स्वीकारल्या पाहिजेत, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे रिसर्चच्या बाबतीत विशेषतः याचा खूप मोठा परिणाम होईल. पण मला नेहमीच वाटतं की आपल्या कॉमर्सचे जे मूलभूत घटक आहेत, म्हणजे अकाउंटन्सी असेल, कॉस्टिंग असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, ह्याला पर्याय नाही. हे फील्ड मुळातलं आहे. पण तुम्ही म्हणता ना, ते मलाही थोडंसं पटतं ते असं की प्युअर कॉमर्स फॅकल्टी ही थोडीशी आता झाकोळली गेली आहे, असं माझं एक स्पष्ट मत आहे. म्हणजे आत्ताच आहे असं नाही, नो ऑब्जेक्शन, नथिंग रॉंग विथ एनीवन. पण जसं मॅनेजमेंटच्या शिक्षणाची सुरुवात झाली 75-80 सालापासून, तसं MBA आणि याच्यामुळे कॉमर्स पर से म्हणजे बीकॉम किंवा कॉमर्स विंग ही थोडीशी झाकोळली गेली असं मला वाटतं. तीच गोष्ट कॉम्प्युटरच्या शिक्षणामुळे झाली, तीच गोष्ट लॉच्या शिक्षणामुळे. या सगळ्याचं समग्र एकत्रीकरण हे थोड्या अर्थाने आपल्या कॉमर्सच्या शिक्षणामध्ये सुद्धा आहेच. म्हणून कॉमर्स म्हणून जी मूलभूत शाखा आहे, ज्ञानशाखा, ती टिकली पाहिजे आणि त्यातले जे मूलभूत फंडामेंटल्स आहेत ते सगळे मुलांना कळलेच पाहिजेत, असं माझं नेहमीच मत आहे. ऍब्सोल्युटली फंटास्टिक, फार छान सांगितलंस संजय. हल्ली आपण असं बघतो की बरीचशी कॉलेजेस ही डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणून घोषित होतात. तर हा काय ट्रेंड आहे? याच्या मागची संकल्पना काय असेल किंवा हे बरोबर योग्य आहे का नाहीये? तुला काय वाटतं? खरंय, शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे महत्वाचे बदल होत आहेत. आपण जसं ज्यावेळेस शिकलो त्यावेळेला 75 साली PD to TY अशी बीकॉमची किंवा ग्रॅज्युएशनची पद्धत होती आणि त्यावेळेला ही सगळी कॉलेजेस होती. फर्ग्युसन असेल, BMCC असेल, ही सगळी या पुणे विद्यापीठाची ज्याला अफिलिएटेड युनिव्हर्सिटी, एफिलिएटेड आणि रेकॉग्नाइज कॉलेजेस किंबहुना कॉन्स्टिट्युएंट कॉलेज असं म्हणता येईल, कारण दे हॅव कॉन्स्टिट्युटेड द युनिव्हर्सिटी असं त्याचा खरा अर्थ आहे. परंतु काळानुरूप अनेक बदल होत चालले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण म्हटलो मागे त्याप्रमाणे आता असेसमेंट, नॅकची असेसमेंट ही आवश्यक झाली. त्या नॅकच्या मध्ये ज्यांना A ग्रेड मिळाली त्यांना
त्यांनी आता ऑटोनॉमी स्वीकारावी अशी ऑफर विद्यापीठाकडनं, युजीसी कडनं आणि गव्हर्नमेंटकडनं यायला लागली. आणि त्यातनं फर्ग्युसन कॉलेज आणि बीएमसीसी ही आणि आणखीनही काही कॉलेजेस ही ऑटोनॉमस झाली. आणि त्याच्याही पुढे जाऊन आता तू म्हणालास त्याप्रमाणे डीम्ड युनिव्हर्सिटी नव्हे तर ही एक प्रकारची प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असा एक प्रकार आला. म्हणजे आता बघितलं ना तर विद्यापीठांचे आपल्या देशामध्ये निरनिराळे प्रकार आहेत. सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट फंडेड म्हणजे जसं पुणे विद्यापीठ किंवा कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ अशी स्टेट युनिव्हर्सिटीज. त्याच्यासारखं डीम टू बी युनिव्हर्सिटी म्हणजे आमच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठासारखी किंवा भारतीय विद्यापीठासारखी विद्यापीठ, सिम्बायोसिसच्या विद्यापीठासारखं विद्यापीठ हे आहे. आणि आता आपण बोलतोय तो प्रकार म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. म्हणजे आता अलीकडेच डीई सोसायटीचं डीईएस पुणे युनिव्हर्सिटी अशा प्रकारचंही विद्यापीठ आता अस्तित्वात आलं आहे. आणि त्याच्यामध्ये या फर्ग्युसन कॉलेज आणि बीएमसीसी आणि इतरत्ले ते काही कोर्सेस डायव्हर्ट करून आता नवीन परिभाषेमध्ये ज्याला स्कूल म्हणतात तसं स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट किंवा स्कूल ऑफ सायन्स, स्कूल ऑफ सोशिओलॉजी, सायकोलॉजी असे त्याच्यात आता डेव्हलप होत चाललेले आहेत. पण हे असं का करतात? म्हणजे त्याच्या मागची संकल्पना काय, त्याच्या मागचा विचार काय, आणि खरोखरीच हे कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट्स तेवढ्या सक्षम आहेत का? आहेत ना. म्हणूनच त्यांच्याकडे ए ग्रेड किंवा ए प्लस ग्रेड अशी त्यांच्याकडे आहे. याची अर्थ असं की दे आर प्रूव्हन. आणि म्हणून मग त्यांचा सोसायटीशी असणारा रॅपो हा महत्वाचा आहे. हे युजीसीनी आणि शासनाने म्हणजे केंद्र शासनाने मनात आणलं आहे. आणि त्यातनंच आपल्याला माहिती असू दे की ह्या ज्या न्यू एज्युकेशन पॉलिसी मधली जी धोरणं आहेत त्याच्यामध्ये शिक्षणाचा भार हा शासनावरती केवळ न ठेवता त्यांनी त्यांचे स्वतःचे कोर्सेस डेव्हलप करावेत, डिग्री स्वतः द्याव्यात. आणि त्याला व्यापारी जगामध्ये किंवा कॉर्पोरेट जगामध्ये सक्षमता मिळावी नोकरीसाठी. म्हणजे द स्टुडंट शुड बिकम एम्प्लॉयबल अशी त्याच्यातली धारणा आहे. आणि त्या एका अर्थाने हे एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज आहे, एक प्रकारचं शिवधनुष्य आहे. परंतु ही सगळी कॉलेजेस किंवा आता ही नवीन जी विद्यापीठे येत आहेत ती त्याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न करतायत. फर्स्ट क्लास. छान. फार छान सांगितलं संजय. संजय, तुझ्या या इतक्या दीर्घ शैक्षणिक करिअरमध्ये, प्रवासामध्ये तू खूप मोलाची कामगिरी केली आहेस आणि अर्थातच त्याबद्दल तुला काही अवॉर्ड्स वगैरे मिळालेली आहेत. तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. खरंय. काही शिक्षकाला किंवा कोणालाही वयाच्या योग्य वेळेला जर काही रेकॉग्निशन मिळालं तर त्याचं प्रोत्साहन खूप महत्वाचं, मोलाचं असतं. अगदी शाळेमध्ये असताना बेस्ट कॅडेटचं अवॉर्ड मला मिळालं होतं. एनएसएसचं काम करत असताना बेस्ट टीम लिडरचं राष्ट्रीय पातळीवरचं अवॉर्ड मिळालं होतं. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं शैक्षणिक बाबतीत पुणे विद्यापीठाचा मानाचा असणारा बेस्ट टीचर इन कॉमर्स असं अवॉर्ड मला 2000 साली मिळालं. त्याच्या पाठोपाठ अर्थातच पुणे महानगरपालिकेचं उत्तम शिक्षकाचा पुरस्कार हा मिळाला. बँक ऑफ महाराष्ट्राचं रेकॉग्निशन मला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं अलीकडचं म्हणजे या पुणा मर्चंट चेंबरच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने आणि त्यांच्या वाणिज्य विश्व या मासिकाच्या 50 वर्षाच्या निमित्ताने अलीकडेच मला वाणिज्य रत्न नावाचा पुरस्कारही मिळाला. या बात आहे. फार छान. फंटास्टिक. ग्रेट ग्रेट. आता मी थोडासा आणखीन एका वेगळ्या विषयाकडे येतो. एवढं तुझं 40-45 वर्षाचं या क्षेत्रातलं तुझं करिअर पाहता तू विपुल लेखनही केलेलं आहेस, पुस्तकही लिहिलेली आहेस. तर त्याच्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायचे. त्याच्याच बरोबरीने तुझं एक पुस्तक जर्मनीहून प्रसिद्ध झालंय असंही आम्हाला कळलं. तर तुझ्या या लेखन प्रवासाबद्दल आम्हाला जर ऐकायला आवडेल. खरंय. अगदी 90 सालापर्यंत खरं म्हणजे मी काही फार लिहित होतो असं नाही. परंतु पुन्हा एकदा कॉलेजच्या गोल्डन ज्युबिलीच्या निमित्ताने तिसऱ्या पिढीतलं बीएमसीसी पासून माझी एका अर्थाने ललित लेखनाची सुरुवात झाली. 90च्या दशकानंतर रिसर्च पेपरला खूप महत्व आले. आणि मग नक्कीच बाहेर जाऊन सुद्धा म्हणजे ओमानमध्ये, दुबईला किंवा इंडोनेशियामध्ये अशा निळ्या ठिकाणी, जकार्ताला अशा ठिकाणी जाऊन मला असे माझे रिसर्च पेपर वाचण्याची संधी मिळाली. आता तुम्ही म्हणालात ते खरंय की 2-3 महत्वाची पुस्तकं मला लिहायला संधी मिळाली. एक म्हणजे प्राध्यापक म्हणून जनरल टेक्स्टबुक्स अशी सुरुवातीला लिहिण्याची पद्धत होतीच. तशी अगदी 82-83 सालापासून मी लिहिली टेक्स्टबुक्स मुलांच्यासाठी, FY TYच्या मुलांच्यासाठी. परंतु त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन मला श्रेय दिलं पाहिजे डॉक्टर मुजुमदार सरांना आणि त्यांच्या SCDL ला. त्याच्या माध्यमातून माझी डॉक्टरेट ज्या विषयावरती झाली, या शिक्षण संस्थांचं आर्थिक व्यवस्थापन, त्याच्यावरती मला एक पुस्तक लिहायला त्यांनी सांगितलं. आणि ते पुस्तक मुजुमदार सरांनी म्हणजे त्यांच्या त्या
संस्थेनेच पब्लिश केलं आणि नव्हे क्या तर ते त्यांच्या याच्यात क्रमिक पुस्तक म्हणूनही लावलं. अरे वा. असंही त्याचा एक प्रवास झाला. आणि त्याच्याशिवाय आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की एकूणच कॉमर्स एज्युकेशन हे आता बिझनेस एज्युकेशन झालंय आणि हम्म. म्हणून बिझनेस एज्युकेशन रिट्रॉस्पेक्ट्स अँड प्रॉस्पेक्ट्स अशा पद्धतीचं बरं. मी एक पुस्तक तयार केलं आणि ते मला जर्मनीमध्ये पब्लिश करण्याची संधी मिळाली. हा माझा एक आणखीन आनंदाचा समाधानाचा भाग आहे. फार छान, खूप फार छान. छान. संजय, या आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आणि अर्थात थोडस कौटुंबिक बॅकग्राऊंडकडे येताना जरा कुटुंबाबद्दल काय सांगशील? म्हणजे मुली काय करतात थोडंसं हो, सांग. अगदी सांगायला पाहिजे की जसं माझ्या वडिलांनी आणि आईनी मला घडवलं, शिक्षकांनी आदर्श निर्माण करून दिले, तसं माणिकताई आणि धनंजय या माझ्या भावंडांनी मला खूप मोठा सपोर्ट पहिल्यापासूनच दिलेला आहे. हम्म. विशेषतः 1986 साली लग्न झाल्यानंतर राजश्रीनी माझ्या शिक्षणाला मी वाहून घ्यावं, आणखीन ज्ञानसंपदा मिळवावी असा आग्रह धरला आणि म्हणून मी एम.फिल, पीएचडी आणि त्यापेक्षाही बरोबरीने लॉ आणि एमपीएम असे कोर्सेसही करू शकतो. राजश्रीच्या बरोबरीने संसारामध्ये मला खूप आनंद मिळाला आणि आम्ही मुलांच्या बरोबर पहिल्यापासूनच अशी एक तयारी ठेवली होती की स्टेट अ इयर, तिला प्रवासाची आवड होती म्हणून भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये एकदा तरी जायचं असं आम्ही केलं. आज त्याचाच आनंद मिळतोय की आमची देवकी आणि सायली या दोघी जणी मुली त्याच्यात तयार झाल्या. दरवर्षी स्टेट अ इयर अशी आम्ही कन्सेप्ट ऍक्सेप्ट केली, स्वीकारली आणि वाढवली. सुदैवाने देवकी आणि सायली या अतिशय उत्तम शिकल्या. त्याचंही श्रेय पुन्हा राजश्रीला जातं. देवकी तर अतिशय स्कॉलर पहिल्यापासूनच होती. 4थीची स्कॉलरशिप असो, 10वीला जगन्नाथ शंकरशेठ असो, गणितात पहिली असो, अशा सगळ्या वा. ह्याच्यात ती होतीच. नंतर ती फर्ग्युसन मधनं आर्किटेक्चरला गेली. ऑल इंडिया लेवलला ती 10वी आली आणि आज ती एक आर्किटेक्ट म्हणून अतिशय उत्तम काम करते. धाकटी मुलगी सायली ही बीएमसीच शिकली आणि नंतर मग लॉ कडे गेली आणि ती एलएलबी, एलएलएम विशेषतः ती त्याच्यामध्ये विद्यापीठात पहिली आली. हो. वा. आणि आज दोघी जणी अतिशय प्रोफेशनल म्हणून छान काम करतायत. देवकी सायलीच्या बरोबरच माझे दोघेही जावई अतिशय चांगले आहेत. हे माझ्या अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मंदार आणि तेजस हे आपापल्या करिअरमध्ये उत्तम काम करतायत आणि त्यांच्या पाठोपाठ आता मला 2 नातू आहेत, अनघ आणि अश्वथ. मला खूप आनंद मिळतो. छान छान छान. संजय, तू अतिशय आम्हाला तुझ्या करिअरची आणि म्हणजे जसं मी म्हणलं की अगदी एका विद्यार्थ्यापासून त्याच कॉलेजचा प्रिन्सिपल होण्याची जी तुझी एक तो जो प्रवास होता, तुझी शिक्षण क्षेत्रातली जी भरारी होती, त्याच्यातलं तुझं सिद्ध झालेलं कर्तृत्व असेल किंवा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि आपल्या पुणे विद्यापीठामध्ये तुझं केलेलं काम असेल, त्या सगळ्याचा एक तू मोठा पटच आम्हाला उलगडून दाखवलास आणि त्याच्यामुळे आम्हाला आमचा अनुभव विश्व जास्त समृद्ध झालंय. तसंच आपल्या प्रेक्षकांचं मित्रांचंही होईल यात मला शंका नाहीये. त्याबद्दल मी आणि उपेंद्र आम्ही तुझे अतिशय आभारी आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूयात. धन्यवाद, धन्यवाद संजय. खरं सांगायचं म्हणलं तर हा अतिशय आगळा वेगळा प्रयोग तुम्ही करता आहात आणि या निमित्ताने आपल्या नूतन मराठी शाळेने केवढे वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्यार्थी निर्माण केले आहेत आणि आपल्या शाळेचं जे वाक्य आहे, ब्रीद वाक्य, हाती घ्यायचे तडीच न्या किंवा हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, हे सगळं मला आठवतं. तुमच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद.